नमो बुद्धाय, जय भीम. सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने अनंत अनंत शुभेच्छा आणि मंगलकामना देतो. आजची ही पौर्णिमा संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत सन्मानपूर्वक अत्यंत थाटामाटाने संपन्न होते. तसं तर प्रत्येक पौर्णिमेचंच महत्त्व बुद्ध तत्त्वज्ञानामध्ये बौद्ध धर्मामध्ये आहे. वेगवेगळ्या पौर्णिमेला वेगवेगळ्या प्रकारच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पौर्णिमा एक उत्सव म्हणून देशविदेशामध्ये संपन्न होते. अलीकडच्या काळामध्ये बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान पुण्याईमुळे पौर्णिमा आपण सुद्धा एक उत्सव म्हणून संपन्न करत असतो. आजच्या पौर्णिमेचं जे विशेष महत्त्व आहे, अत्यंत महान आजची ही पौर्णिमा आहे. भगवंताचा धम्म या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये परिवर्तन करण्यासाठी सहाय्यक ठरत असतो. मग तो सर्वसामान्य व्यक्ती असो, मध्यमवर्गीय व्यक्ती असो किंवा धनवान श्रीमंत व्यक्ती असो, तो पतित असो, लुळा असो, पांगळा असो, गरीब असो, म्हणजे सर्व प्रकारच्या स्तरातील लोकांना भगवंताने बघा धम्माचा उपदेश दिला. त्यामध्ये चोर होते, डाकू होते किंवा अन्य प्रकारच्या मार्गाने जीवन जगणारे लोकसुद्धा होते. प्रत्येक मनुष्य जो भगवंताच्या सहवासामध्ये आला त्याचं मन परिवर्तन झालं. त्याच्या मनामध्ये भगवंताने प्रज्ञा निर्माण केली. त्यांना निर्वाण मार्गाकडे भगवंत घेऊन गेले. कारण भगवंताची ती विशेषता असते, भगवंतामध्ये ते बल असते आणि भगवंताच्या सहवासामध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मनुष्य दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो. आणि त्यामुळे आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने बौद्ध साहित्यामध्ये डाकू अंगुलीमाल नावाचं जे पात्र आहे, डाकू अंगुलीमाल नावाचे जे भिक्खू आहे ते प्रसिद्ध आहे. अनेक लोकांना फक्त ते डाकू अंगुलीमाल होते असंच माहीत आहे, परंतु बांधवांनो, ते अत्यंत सज्जन अशा प्रकारचे व्यक्ती होते ज्यांचं नावच अहिंसक होतं, ज्यांच्या नावामध्येच कुठल्याही प्रकारची हिंसा होऊ नये अशी मातापित्यांची इच्छा होती आणि मातापित्यांनी अहिंसक अशा प्रकारे त्यांचं नाव ठेवलं. परंतु एका चुकीच्या समजुतीमुळे त्यांना शिक्षा दिली आणि लोकांची हत्या करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आलेलं आहे. परंतु मनुष्याचं जर पुण्यकर्म असेल, मनुष्याचं जर कुशल कर्म असेल, मनुष्याची पारमी जर फळास येणारी असेल तर मनुष्य कधीही चांगल्या प्रकारच्या मार्गाचं अनुसरण करत असतो. चांगला मनुष्य वाईट सुद्धा बनतो आणि वाईट मनुष्य चांगला सुद्धा बनत असतो. अगदी डाकू अंगुलीमालाच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच झालं. अहिंसक अत्यंत चांगल्या प्रकारचा गुणवान, सिलवान, सदाचारी मुलगा होता. तो आपल्या गुरुच्या चुकीमुळे डाकू अहिंसक बनतो. त्यानंतर भगवंताच्या संपर्कामध्ये येतो आणि भगवंताच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्याचं जीवन पूर्णपणे बदलून जाते. तो अरहंतापैकी एक होत असतो. बघा, जो मनुष्य 999 खून करतो, 1000वा खून मातेचा करण्यासाठी मनामध्ये विचार निर्माण करतो, अशा प्रकारच्या व्यक्तीला बघा भगवंताने अरहंत बनवलं. भगवंताने त्याला उपदेश दिला आणि त्या उपदेशाला अनुसरून त्याने जीवन जगण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर बांधवांनो, डाकू अहिंसक हा मैत्रीमध्ये अग्र होता. भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, माझा हा पुत्र संपूर्ण भिक्खू संघामध्ये मंगल मैत्री करण्यामध्ये अग्र आहे. कितीही अद्भुत किमया बघा. जो डाकू असतो, जो लोकांचं खून करतो, लोकांची हत्या करतो, लोकांना मारतो, अशा प्रकारच्या व्यक्तीला भगवंताने आपल्या धम्मबलाने अरहंतपदापर्यंत भगवंत त्याला घेऊन गेले आणि एवढंच नव्हे तर त्याला मैत्रीमध्ये अग्र अशा प्रकारचं स्थान सुद्धा दिलेलं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घटना आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने घडलेली आहे. दुसरी अत्यंत महत्त्वपूर्ण घटना, भगवंताचे जे उपासक असतात, ज्याला महाउपासक असं म्हटलं आहे, तसं सेवा तर सर्वच लोकांनी भगवंताची केली. राजे लोकांनी भगवंताची सेवा केली, श्रेष्ठी लोकांनी भगवंताची सेवा केली, सर्वसामान्य व्यक्तीने सुद्धा भगवंताची सेवा केली. परंतु भगवंताने ज्या उपासकांमध्ये, ज्या उपासिकेमध्ये, ज्या भिक्खूंमध्ये, ज्या भिक्खुनीमध्ये काहीतरी विशेष गुण होते, अशांना बघा अग्रस्थान दिलेलं आहे. ज्यामध्ये उपासिका माता विशाखेला उपासिकेमध्ये अग्रस्थान दिलं. उपासकांमध्ये श्रेष्ठी अनाथ पिंडक यांना भगवंताने अग्रस्थान दिलं. अनाथ पिंडक एवढा सदाचारी होता, एवढा गुणवान होता, सिलवान होता. भगवंतावरती त्यांची अतोनात अशी श्रद्धा होती
आणि त्या श्रद्धेच्या पोटी भगवंताने दिलेले जे उपदेश आहेत तर अनाथ पिंडक सुद्धा अगदी मुखोगत करत असे. आणि एक नव्हे दोन नव्हे तर अशा प्रकारे 160 सुत्तांचं अनाथ पिंडकाने बघा अगदी मुखोगत केले होते. आणि ते 160 सुत्त आपण भगवंताच्या समोर म्हणून दाखवावे अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये इच्छा झाली. आणि आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या दिनी अनाथ पिंडकाने भगवंताच्या समोर 160 सुत्तांचं संगायन त्या ठिकाणी केलेलं आहे आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने. बांधवांनो, ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद अशी गोष्ट आहे की भगवंताच्या काळामध्ये केवळ भिक्षुनी सुत्तांचं पठण करत नव्हत्या, तर उपासक आणि उपासिका सुद्धा सुत्तांचं पठण करत होते. परंतु एक लवलेश मात्र सुद्धा अनाथ पिंडकाच्या मनामध्ये अहंभाव नव्हता, मीपणा नव्हता, गर्व नव्हता. आज अलीकडे वर्तमान काळामध्ये 1 सुत्त 2 सुत्त वंदना जर पाठ झाली असेल तर आपल्यामध्ये अहंभाव निर्माण होत असतो. परंतु धम्म आपल्या स्वतःच्या मनातील विकाराला नष्ट करण्यासाठी असतो, ना की दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. आणि त्यामुळे धम्माचं चिंतन आणि मनन आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या या पौर्णिमेला ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घटना आहे. त्यानंतर तिसरी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घटना म्हणजे आजच्या या श्रावण पौर्णिमेला भगवंताचं महापरिनिर्वाण झालं. आणि भगवंताचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर काही जे नवीन भिक्षू असतात तर त्यांच्या मनामध्ये एक अकुशल भाव निर्माण होतो की अरे चला, भगवंत मृत्यूला प्राप्त झाले, आता आपण स्वच्छंदपणे विहार करू शकतो. सुभद्र नावाचा एक भिक्खू अभद्र अशा प्रकारची वाणी बोलू लागतो. हे वाक्य महाकाश्यप स्थैवरांच्या कानावरती पडते आणि ते विचार करतात, चिंतन की अरे अगदी काहीच दिवस झाले भगवंताचं महापरिनिर्वाण होऊन आणि भिक्षूंमध्ये जर असा अप्रमाद उत्पन्न होत असेल तर धम्म लयास पावेल. आणि त्यामुळे येणाऱ्या काळातील धोक्याला ते जाणतात, समजून घेतात. आणि त्या काळामध्ये असणारे जे अत्यंत ज्ञानी पासे अरहंत भिक्खू यांना एकत्र करून राजगृह येथील वैभारगिरी नावाचं जे पर्वत आहे, ज्या पर्वतावरती सप्तपर्णी गुफा आजही आपल्याला पाहायला मिळते, त्या काळामध्ये सप्तपर्णी गुफेमध्ये बिंबिसार पुत्र वैदेही पुत्र अजातशत्रू यांच्या साह्याने ती पहिली धम्मसंगती भरत असते. बांधवांनो, या धम्मसंगतीची विशेषता आहे कारण बुद्ध तत्वज्ञानाला संग्रहित करण्यासाठी, त्याचं संगायन करण्यासाठी ही संगीती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भगवंताचे अत्यंत जवळचे शिष्य आनंद जे की सुत्ताचं संगायन करत असतात, संगीती त्यांना विचारते, ते भगवंताने जिथे कुठे उपदेश दिला त्या संदर्भामध्ये ते सांगत असतात. आणि त्यामुळेच प्रत्येक सुत्तांच्या समोर एवं मे सुतं एकं समयं भगवा, सावथी असेल, राजगहे असेल, वैशाली असेल, अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपल्याला पाहायला मिळतो. आणि बुद्ध तत्वज्ञानाचं परीक्षण करण्यासाठी किंवा बुद्ध तत्वज्ञानाची कसोटी सुद्धा पाहण्यासाठी या वाक्यांची अत्यंत महत्त्वपूर्णता आहे. जर ज्या सुत्तांच्या सुरुवातीला अशा प्रकारचं एवं मे सुतं अशा प्रकारचं वाक्य असेल तर आपण ते समजू शकतो की तो बुद्धांचा उपदेश आहे. परंतु ज्या सुत्तांच्या अगोदर एवं मे सुतं अशा प्रकारचं नसेल तर एकतर ते सुत्त भगवंताच्या नंतर निर्माण केल्या गेलेली असतील किंवा भगवंताच्या समोर जे भगवंताचे अग्रश्रावक 2000 भिक्खूंनी जे सुत्त निर्माण केले होते, भगवंताच्या समोर ते बोलले होते, तर ते सुत्त असू शकतात. परंतु एवं मे सुतं जे सुत्त असेल तर ते मात्र भगवंताने म्हटलेलं आहे. अशा प्रकारे आनंदाने संगीतीला सर्व सुत्ताचं संगायन केलं. भंते उपाली यांनी विनयाचं संगायन केलं. म्हणजे अशा पद्धतीने धम्म आणि विनय या अत्यंत महत्त्वपूर्ण भगवंताच्या तत्वज्ञानाचं संगायन आजच्या या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने त्या पहिल्या धम्मसंगतीला बघा सुरुवात झाली. आणि त्यामुळे धम्म सुरक्षित झालेला आहे, विनय सुरक्षित झालेला आहे. आणि धम्म आणि विनय सुरक्षित होणं अत्यंत गरजेचं आहे. भगवंताचा धम्म आणि विनय जर सुरक्षित नसेल तर मनुष्य धम्माचं आचरण कशा प्रकारचं करेल, धम्म लयास पावेल, नष्ट होईल. आणि त्यामुळे पहिली धम्मसंगती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दुसरी धम्मसंगती असेल, तिसरी धम्मसंगती असेल किंवा चौथी धम्मसंगती असेल, म्हणजे अशा पद्धतीने क्रमशः धम्मसंगतीच्या द्वारा सुत्त आणि विनयाचं पुन्हा पुन्हा संगायन करण्यात आलं. त्याच्यामध्ये परिशुद्धता निर्माण करण्यात आलेली आहे. बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टिकोनातून
ह्या संगीता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्या काळामध्ये मोठमोठ्या प्रकारच्या विहाराची निर्मिती सुद्धा होते. नालंदा असेल, तक्षशिला असेल, औदंतपुरी असेल, अनेक प्रकारचे विद्यापीठ त्या काळामध्ये निर्माण केले गेले होते आणि त्या विद्यापीठामधून सर्व प्रकारच्या संस्कृतीचा सुद्धा म्हणजे अभ्यास केला जात असे आणि बुद्ध तत्वज्ञानाचा सुद्धा अभ्यास केला जात असे. हळूहळू विहाराचे रूपांतर विद्यापीठामध्ये म्हणजे झालेलं आहे आणि त्यामुळे विहार निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. विहारामधूनच धम्माचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थाने होत असतो. त्यामुळे विहार निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. वर्तमान काळामध्ये बघा, ही काळाची गरज आहे. कारण भगवंताच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विशाल असे विहार होते, ज्या विहारामध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा होत्या. भिक्खूंसाठी वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग सेंटर असायचं, उपासकांसाठी सेंटर असायचं, भिक्खूंचे निवास असायचे, धर्मशाळा असायच्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व सुखसुविधांनी युक्त भगवंताच्या काळामध्ये विहार असायचे. बघा, अनाथपिंडकाने 54 करोड रुपये खर्च करून जेतवनी विहाराची निर्मिती केली. माता विशाखेने 27 करोड रुपये खर्च करून विहाराची निर्मिती केली. शाक्य लोकांनी निगुरादाराम विहाराची निर्मिती केली. अम्रपालीने अम्रवनामध्ये विहाराची निर्मिती केली. जीवकाने अम्रवनामध्ये विहाराची निर्मिती केली. अजातशत्रूने सुद्धा विहाराची निर्मिती केली. म्हणजे अशा प्रकारच्या असंख्य उपासक उपासिकांनी भगवंताच्या काळामध्ये विहाराची निर्मिती केलेली आहे आणि त्यामुळे आज जेवढे काही सुंदर सुंदर विहार पाहायला मिळतात, त्याच्यानंतर चक्रवर्ती सम्राट अशोकाने सुद्धा 84,000 चैत्य शिलालेख स्तूपांची निर्मिती केली. आज प्रसिद्ध विहार बघा आपल्याला पाहायला मिळतात. महाबोधीसारखं विहाराचं आंदोलन सध्या भारतामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात आहे, ज्यावरती अन्य ब्राह्मणवादी लोकांनी आक्रमण केलं आहे. किंवा अनेक प्रकारचे विहार सुद्धा जे की प्रसिद्ध मंदिरं आहेत त्यावरती सुद्धा बघा आक्रमण केलं गेलं आहे. बाबासाहेब असं म्हणाले की विठ्ठलाचं जे मंदिर आहे पंढरपूरचं, मला जर आयुष्य प्राप्त झालं तर ते विठ्ठल सुद्धा बुद्धच आहे हे मी सिद्ध करून दाखवतो. बांधवांनो, अशा प्रकारची बौद्ध संस्कृती जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत अजरामर होती आणि ती संस्कृती पुन्हा नव्याने आपल्याला निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. बौद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळे बाबासाहेब सुद्धा असं म्हणाले की मला जर आयुष्य प्राप्त झालं तर बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोठमोठ्या विहाराची मी निर्मिती करेल. म्हणजे जसं चेन्नई असेल, कलकत्ता असेल, दिल्ली असेल, मुंबई असेल, ही जी मोठमोठी शहरं आहे, या मोठमोठ्या शहरामध्ये मी एक सुंदर अशा विहाराची निर्मिती करेल आणि त्या शहरामधून धम्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर होईल, संपूर्ण भारतभर होईल. अशा प्रकारची संकल्पना बघा बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेबांची होती. परंतु दुर्दैवाची गोष्ट, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्य लाभलं नाही आणि आयुष्य न लाभल्यामुळे बाबासाहेबांचा जो हा संकल्प होता तर तो संकल्प बघा पूर्ण झालेला नाही. बाबासाहेब असं म्हणतात की धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. घराघरात जाऊन आपण प्रचार केला पाहिजे. गावागावात जाऊन, खेड्यापाड्यामध्ये जाऊन, शहरामध्ये जाऊन आपण धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भिक्खू संघाच्या द्वारा, धम्म दौऱ्याच्या द्वारा धम्माचा प्रचार आणि प्रसार होत आहे. बांधवांनो, वर्तमान काळामध्ये भिक्खूंची संख्या फार कमी आहे. भिक्षू महाराष्ट्रामध्ये वाढले पाहिजे, भिक्षू भारतामध्ये वाढले पाहिजे आणि केवळ संख्या वाढून उपयोग नाही आहे, तर ते प्रशिक्षित भिक्षू झाले पाहिजे. ज्याप्रमाणे मदरशामध्ये त्यांच्या धम्माचं ट्रेनिंग दिलं जातं, त्यांना प्रशिक्षण दिलं जातं, अगदी तशाच प्रकारे विहारामध्ये सुद्धा भिक्षूंना योग्य प्रकारचं ट्रेनिंग दिल्या गेलं पाहिजे. धम्म विनयाचं त्यांना ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे आणि त्यामुळे बघा सुंदर आणि सुसज्ज अशा प्रकारच्या विहाराची निर्मिती होणं अत्यंत गरजेचं आहे. उपासकांनी सुद्धा यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला पाहिजे. भिक्खूंनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला पाहिजे. बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे बघा आता अलीकडे मोठमोठ्या विहारांची निर्मिती होत आहे. हळूहळू सेंटर्सची निर्मिती होत आहे. कारण भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण होणं, उपासकांचं ट्रेनिंग सेंटर निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लोकांमध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल, लोकांमध्ये धम्म बीजाचं बीजारोपण जर करायचं असेल तर ट्रेनिंग सेंटर असणं अत्यंत गरजेचं आहे. जर भिक्षू प्रशिक्षित असतील, भिक्षू सिलवान असतील, विनयधारी असतील, धम्म आचरण करणारे असतील तर साहजिकच आहे लोकांच्या मनावर सुद्धा त्याचा प्रभाव होऊ शकतो.
त्याचा प्रभाव पडू शकतो आणि त्यामुळे सुसज्ज विहाराची निर्मिती होणं अत्यंत गरजेचं आहे. बांधवांनो, गेल्या 20 वर्षापासून आम्ही धम्मामध्ये आहो, भिक्षू जीवनामध्ये जीवन जगत आहो आणि गेल्या 20-21 वर्षापासून धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना धम्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी आम्हाला पाहायला भेटतात. म्हणजे आम्ही सुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या भिक्खू जीवनामध्ये आतापर्यंत 20-21 वर्षामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव येतो आणि आता सध्या धम्म दौऱ्याच्या द्वारा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणजे जात असतो. तर अनेक प्रकारच्या अडीअडचणी बघा आपल्याला धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना पाहायला भेटतात. आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून म्हणजे जळगाव या शहरामध्ये काम करतो, तसं औरंगाबादला सुद्धा आम्ही काम करतो. सुंदर असं विहार, संघरत्न बुद्ध विहार, मयूर पार्क या ठिकाणी अत्यंत सुंदर असं विहार आहे. तेथील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांच्या दान बलातून म्हणजे 50 लाखापर्यंत तिथे वेगवेगळ्या प्रकारचं बांधकाम केलं गेलं. भिक्खू निवासाचं तिथे बांधकाम केलं गेलं, विहाराचं तिथे बांधकाम केलं गेलं. आता सुंदर आपल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा या दृष्टिकोनातून 1800 स्क्वेअर फूटमध्ये आपण लायब्ररी सुद्धा निर्माण केली आहे आणि लोकांना एक धम्माचा मार्ग सुद्धा प्राप्त व्हावा, तरुण पिढीला सुद्धा एक चांगल्या प्रकारे अभ्यास करण्यासाठी एक अत्यंत चांगल्या प्रकारची एक जागा, एक ठिकाण निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून बघा श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांच्या दान बलातून आतापर्यंत 50 लाखापर्यंत बघा औरंगाबाद या ठिकाणी आम्ही श्रद्धा संपन्न उपासकांच्या मदतीने त्या ठिकाणी काम केलं आहे. गेल्या 5-7 वर्षापासून जळगाव या शहरामध्ये आम्ही येत असतो आणि जळगाव हा संपूर्ण जो काही खानदेश पट्टा आहे, तर या खानदेश पट्ट्यामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार फार कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणजे त्याचं कारण असं आहे की इकडे भिक्खूंची संख्या फार कमी आहे आणि भिक्खूंची संख्या कमी असल्या कारणाने प्रॅक्टिकली धम्माचं आचरण कसं करावं, धम्माचं अनुसरण कसं करावं अशा प्रकारचं लोकांना एवढं माहिती नाही आहे. तसं अलीकडच्या काळामध्ये हळूहळू लोक धम्माकडे वळत आहेत. इतिहासामध्ये जेव्हा आपण डोकावून पाहतो तर जळगाव हा या खानदेशाचा जो इतिहास आहे, तर इतिहास काय फार विशेष आपल्याला म्हणजे पाहायला मिळत नाही. कारण बाबासाहेब असं म्हणतात की जो इतिहास विसरतो तो इतिहास कधीही घडू शकत नाही. बाबासाहेबांच्या धम्म चळवळीचा इतिहास जर आपण बघितला असेल तर बाबासाहेब प्रत्येक भागामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी किंवा सामाजिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी वेगवेगळ्या भागामध्ये बाबासाहेब दौरे करत असत. आणि जेव्हा बाबासाहेब या खानदेशामध्ये जळगाव शहरातील फैजपूर या गावामध्ये बाबासाहेबांची सभा होती आणि त्या लोकांना जेव्हा कळालं की बाबासाहेब या ठिकाणी सभा घेत आहेत, तर असं म्हटलं आहे की त्या काळामध्ये असणारे जे काही जातीयवादी लोक होते, त्या जातीयवादी लोकांनी आपल्याच लोकांना सांगून बाबासाहेबांच्या सभेवरती बाबासाहेबांची सभा उधळून लावण्याचा त्यांनी कट केला आणि ती सभा उधळून लावली. बघा, बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा म्हणजे त्या काळातील लोकांनी उधळून लावली आहे. आणि असं म्हटलं जातं किंवा अनेक लोकांच्या मुखातून मी सुद्धा ऐकलं की बाबासाहेबांनी या जळगाव शहरातील लोकांना म्हणजे शाप दिला आहे. बाबासाहेब असं म्हणाले की तुम्ही कधीही बदलू शकत नाही. आणि लोक असे बोलतात की म्हणते जे आम्ही बदलणारच नाही, कारण बाबासाहेबांचा आम्हाला अभिशाप आहे, आम्ही काय बदलू शकत नाही. म्हणजे बाबासाहेब कोणत्या उद्देशातून बोलले, त्यांचा उद्देश काय होता, त्यांची चेतना काय होती, हे सुद्धा आपण समजून घेत नाही. अहो, बाबासाहेब बोधिसत्व होते आणि बोधिसत्वांच्या चित्तामध्ये कधीही अशा प्रकारचा विचार उत्पन्न होऊ शकत नाही. बोधिसत्वांचा राग सुद्धा हा मैत्रीमूलक असतो, तो द्वेषमूलक कधीही नसतो. बाबासाहेबांच्या चित्तामध्ये मैत्री भाव होता. तुमच्यामध्ये एक चेतना निर्माण व्हावी, गुलामाला गुलामीची जाणून करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, हे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. आणि तुम्ही गुलाम आहात, तुम्ही सभा उधळून लावली तर तुम्ही ती पुन्हा पेटून उठायला पाहिजे, पुन्हा बाबासाहेबांच्या सभेचं तुम्ही आयोजन करायला पाहिजे होतं. परंतु आपल्या बांधवांनी, आपल्या पूर्वजांनी बघा ते केलं नाही आहे. मग आपण या अभिशापामध्ये जीवन जगणार आहोत का, की या अभिशापामधून आपण मुक्त होण्याचा संकल्प करणार आहोत? बांधवांनो, एक सुवर्ण संधी आपल्याला आहे बघा. बोधिसत्वाने दिलेला जो अभिशाप आहे त्या अभिशापातून मुक्त होण्याची, त्या अभिशापाला पूर्णपणे नष्ट करण्याची एक सुवर्ण संधी. आणि बाबासाहेबांना तुमच्या म्हणजे जे काही अधार्मिक लोकांमध्ये जी चेतना निर्माण करायची होती, धम्म चेतना निर्माण करायची होती,
ती धम्म चेतना निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला चालून आली आहे बघा। आणि त्यामुळे ही चेतना आपण आपल्यामध्ये निर्माण करा, हा अभिशाप पूर्णपणे आम्ही नष्ट करू, नाहीसा करू, बोधिसत्वाचा संकल्प आम्ही पूर्ण करू आणि प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी आम्ही या चळवळीला गतिमान करू। भंतेजींनी हा जो संकल्प घेतलेला आहे, अधिष्ठान घेतलेला आहे, भंतेचा संकल्प म्हणजे आमचा संकल्प, भंतेंचं अधिष्ठान म्हणजे आमचं अधिष्ठान, अशा प्रकारे संपूर्ण खानदेशामधील श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी हा संकल्प घेतला पाहिजे, हा मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे की नक्कीच आम्ही हा संकल्प पूर्णत्वास करू। बांधवांनो, हा जो संकल्प मी घेतला आहे केवळ तुमच्या भरोशावरती म्हणजे घेतला आहे। मला सुद्धा अभिमान वाटेल, मला सुद्धा स्वतःवरती गर्व वाटेल की आपण बाबासाहेबांचा हा अभिशाप आहे, या अभिशापाला मुक्त करण्यासाठी जळगाव शहरातील सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांसाठी आपण काम करत आहोत। आणि शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला मी स्वतःला समर्पित केला आहे। आणि बाबासाहेबांचा जो संकल्प होता की प्रबुद्ध भारत निर्माण करण्याचा, तो प्रबुद्ध भारत निर्माण करण्याचा संकल्प बघा आपल्या या धम्मस्कंद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या द्वारा सप्तपर्णी अरण्यक मॉनेस्ट्री किंवा सप्तपर्णी अरण्यक महाविहारामधून आपण अशा प्रकारची धम्म चळवळ गतिमान करणार आहोत। आणि त्या धम्म चळवळीच्या द्वारा संपूर्ण खानदेशाला बौद्धमय करण्याचा आपण संकल्प करूया। बाबासाहेबांनी संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचा संकल्प केला, आपण किमान आपलं शहर तर बौद्धमय करूया, आपला खानदेश तर आपण बौद्धमय करूया। जर आपण आपला खानदेश बौद्धमय करण्याचा संकल्प केला, सम्यक अधिष्ठान केलं, तर नक्कीच बघा आपल्या धम्म चळवळीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट ठरेल। आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या अभिशापातून मुक्त होण्याची एक सुवर्ण संधी आपणा सर्वांना मी समोर आणलेली आहे। बाबासाहेबांच्या अभिशापातून मुक्त होण्याची ही एक सुवर्ण संधी आपल्या समोर आहे बघा। आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक उपासकाने, प्रत्येक परिवारातील लोकांनी या संकल्पासाठी समोर यायचं आहे। आणि जेवढ्या लवकरात लवकर हा संकल्प, हे अधिष्ठान आपलं पूर्ण होईल यासाठी आपण प्रयत्न करावे। आणि त्यामुळे सातत्याने या अभिशापातून मुक्त होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। वेगळ्या नगरामध्ये सुद्धा विहाराची निर्मिती होत आहे। जळगाव शहरामध्ये दिवंगत सुगतवंश महातेरा गेल्या 50-60 वर्षापासून तिथे राहतात। केवळ एकमेव भिक्षू आहेत आणि 1-2 भिक्षू आपल्याला जळगाव शहरामध्ये पाहायला मिळतात। आम्ही वेगवेगळ्या विहारामध्ये दरवर्षी वर्षावास करत असतो। उद्देश हा आहे की लोकांना धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, लोकांना धम्माबद्दल जागृती झाली पाहिजे, या दृष्टिकोनातून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या विहारामध्ये आम्ही जात असतो। आजही बघा धम्माचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून खानदेशामध्ये बघा फार कमी धम्म चळवळ आपल्याला पाहायला मिळते। बांधवांनो, बोधिसत्वाने हा बोललेला शब्द आपण खरा ठरू नये, आपण पुन्हा नव्याने धम्म ज्योत पेटवली पाहिजे। धम्माचा प्रचार आणि प्रसार अत्यंत वेगाने आपण करण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे। आम्हाला असं वाटलं, आमच्या मनामध्ये एक सम्यक संकल्प असा निर्माण झाला की इकडे बोधिसत्वांना सुद्धा म्हणजे लोकांनी सभा घेऊ दिला नाही, अडीअडचणी आल्या, आणि त्यामुळे आपण इकडे काहीतरी एक चॅलेंजिंग काम करावं, एक आव्हान स्वीकारावं, या दृष्टिकोनातून श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांसोबत आम्ही चर्चा केली। आणि चर्चेअंती असा निर्णय निघाला की आपण इकडे धम्माचं काम केलं पाहिजे, धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। आव्हानं भरपूर आहेत, समस्या भरपूर आहेत, संकट भरपूर आहेत, परंतु जिथे समस्या असतात, जिथे संकट असतात, जिथे आव्हान असतात, तिथे बघा काम करण्यासाठी एक विशेष आनंद प्राप्त होत असतो। आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे उपासक सुद्धा आहेत, असं नाही आहे की उपासक नाही आहे, दान देणारे सुद्धा उपासक आहे, सिलवान सदाचारी सुद्धा उपासक आहे, उपासिका सुद्धा आहेत, महिला मंडळ सुद्धा आहेत। म्हणजे हळूहळू बघा धम्माची जागृती या परिसरामध्ये आता होत आहे। बांधवांनो, तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे, अत्यंत हर्ष होत आहे की आपण या भागामध्ये काम करत असताना आम्ही जेव्हा चिंतन केलं आमच्या श्रद्धा संपन्न उपासकांसोबत, म्हणजे चिंतन करत असताना असा निर्णय निघाला की या भागामध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारचं सेंटर असावं, ज्या सेंटरमध्ये भिक्खू सुद्धा निर्माण झाले पाहिजे, उपासक उपासिका सुद्धा निर्माण झाल्या पाहिजे। आणि या दृष्टिकोनातून आम्ही एक पाऊल बघा उचललेलं आहे। तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होत आहे की या जळगाव शहरामध्ये या श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने
मी संपूर्ण जळगाव शहरातील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना सुद्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना ही आज आनंदाची गोष्ट सांगणार आहे की जळगाव शहरामध्ये काम करण्यासाठी आपण श्रद्धासंपन्न उपासक उपासिकाच्या दानबलातून दान साह्यातून 16.5 एकर जागा घेण्याचा एक सम्यक संकल्प आपण केलेला आहे. म्हणजे वर्षभराची आपल्याला ती मुदत आहे. वर्षभरामध्ये आपण ते पैसे देणार आहोत. अत्यंत श्रद्धासंपन्न उपासक ते आहेत आणि अत्यंत कमी पैशामध्ये आपल्याला ती जागा त्यांनी देऊ केली आहे. जवळपास 1,20,00,000पर्यंत 16.5 एकर जागेचा तो आपल्याला खर्च येत आहे. आणि उद्देश हा आहे की आपण ती जागा घेतल्यानंतर तिथे मुख्य जो पर्पज आहे आपला तर भिक्खू ट्रेनिंग सेंटर असावं. तिथे भिक्षू निर्माण व्हावे, उपासकांचं ट्रेनिंग सेंटर असावं, तिथे उपासक निर्माण व्हावे. जे अनाथ लोक असतील, असहाय्य लोक असतील, गोरगरीब मुलं असतील त्यांना तिथे आपण राहण्यासाठी जागा निर्माण करणार आहोत. वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, येणाऱ्या काळामध्ये अत्यंत कमी खर्चामध्ये लोकांचा उपचार व्हावा. म्हणजे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा उपचार तिथे व्हावा. मानसिक तर आपण धम्माचा उपदेश देऊन त्यांचं मन परिवर्तन करू शकतो, परंतु शारीरिक आजार सुद्धा त्यांचे अत्यंत कमी खर्चामध्ये व्हावे यासाठी चॅरिटी हॉस्पिटलचा सुद्धा आपला प्लॅन आहे. येणाऱ्या काळामध्ये शिक्षण हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आज घडीला आपण विचार करतो पाहतो तर शिक्षण अत्यंत महागडं होत आहे. सर्वसामान्य लोकांची मुलं सध्या शिक्षणापासून वंचित होत आहे आणि त्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारचं उच्च दर्जाचं त्यांना एज्युकेशन सुद्धा मिळावं यासाठी इंग्लिश मीडियम स्कूलची सुद्धा आपण निर्मिती करत आहोत. बौद्ध साहित्यांचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, बौद्ध साहित्य प्रकाशित झाले पाहिजे. या दृष्टिकोनातून बौद्ध साहित्य प्रकाश निर्मिती तिथे व्हावी हा दृष्टिकोन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निर्माण करत आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम असतील, धार्मिक उपक्रम असतील, शैक्षणिक उपक्रम असतील, वैद्यकीय उपक्रम असतील, म्हणजे सर्व प्रकारचे उपक्रम त्या ठिकाणी आपल्या धम्मस्कंद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या द्वारा आपण हे सर्व प्रकारचे उपक्रम या ठिकाणी संपन्न करत आहोत. संपूर्ण भिक्खू संघाच्या मार्गदर्शनामध्ये हे आपण काम करणार आहोत आणि त्यामुळे अशा प्रकारचं मोठं काम करण्यासाठी आपल्या मनाचा सुद्धा मोठेपणा असणं अत्यंत गरजेचं आहे. एक आव्हान आहे बघा हे, कारण अशा प्रकारच्या भागामध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या नंतर असं म्हणायला हरकत नाही बांधवांनो की एक शोकांतिका आपण इकडे म्हणू शकतो. कारण बाबासाहेबांनी बघा एवढे वर्ष झाले धम्म दिला आपल्याला, म्हणजे तरी सुद्धा या भागामध्ये एखाद्या सुंदर ट्रेनिंग सेंटरची बघा निर्मिती नाही झाली. त्याचं एकमेव कारण असं की इकडे भिक्खूंची संख्या फार कमी आहे. भिक्खूंची संख्या कमी असल्यामुळे तशा प्रकारचे श्रद्धासंपन्न उपासक सुद्धा निर्माण नाही झाले आहे. उपासकांच्या मनामध्ये सुद्धा असा भाव निर्माण नाही झाला. एक चांगल्या प्रकारचं सेंटर आपण निर्माण करायला पाहिजे. छोटी छोटी विहार भरपूर आहेत आणि त्या छोट्या छोट्या विहारामध्ये कमिट्या सुद्धा आहेत, त्याद्वारा धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो. परंतु सामूहिक रूपाने संपूर्ण जळगाव शहरातील उपासक उपासिका एकत्र येतील, सर्व जिल्ह्यातील उपासक उपासिका एकत्र येतील, अशा प्रकारचं फार विशाल स्वरूपाचं सेंटर अद्याप जळगाव शहरामध्ये निर्माण झालेलं नाही आहे. म्हणजे जळगाव शहरामध्ये निर्माण झालं नाही म्हणजे असा दृष्टिकोन नाही आहे, तर अनेक शहरामध्ये तशा प्रकारचे सेंटर निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये औरंगाबाद शहरामध्ये सेंटर निर्माण होत आहे, नागपूरमध्ये सुद्धा सेंटर निर्माण होत आहे, अमरावती असेल, मुंबई असेल, म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये छोटी मोठी सेंटर निर्माण होत आहे. आणि तोच उद्देश आपला सुद्धा आहे की जळगाव शहरामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं सेंटर निर्माण व्हावं, ज्या सेंटरमधून सर्व उपासक उपासिकांना धम्माचा एक चांगल्या प्रकारचा लाभ होईल, धम्म त्यांना श्रवण करता येईल आणि त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होईल. बांधवांनो, अशा प्रकारचं फार मोठं पाऊल बघा केवळ तुमच्या श्रद्धेच्या बलावरती मी उचललेलं आहे. खरं तर मला अनेक उपासक उपासिका म्हटलं की भंतेजी आपण औरंगाबाद शहरामध्ये आता एवढं मोठं विहार केलं, याच विहाराला तुम्ही डेव्हलपमेंट करा, एका मजल्यावरून दुसरा मजला तयार करा, तिसरा मजला तयार करा आणि तुम्हाला जे काही काम करायचं असेल तर ते काम तुम्ही इथेच करू शकता, कारण ऑलरेडी तुमचा सेटअप तयार आहे. आता पुन्हा नव्याने जागा घेणे, जागेसाठी एवढा पैसा खर्च करणे, पुन्हा ते तिथे काम करणे, पुन्हा विहार निर्माण करणे, सेंटर निर्माण करणे आणि आयुष्य किती आहे म्हटले आता, म्हणजे तुम्हाला किती आयुष्य लाभणार आहे, मग हे पुन्हा नव्याने कशाला तुम्ही निर्माण करता. परंतु मी त्यांना असं बोललो की आपण
फक्त फाउंडेशन निर्माण केलं पाहिजे. वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे जिथे खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे तिथे आपण ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी बोललो माझं जेवढं आयुष्य आहे, जे काय 5-10 वर्षाचं आयुष्य लाभल, तर आपण जागा घ्यावी आणि जागा घेऊन किमान तिथे आपण फाउंडेशन निर्माण करावं. येणारी पिढी निर्माण करेल ना. म्हणजे आज जरी आपण पूर्णच निर्माण करू शकत, आता मी तुम्हाला एवढे प्रोजेक्ट सांगले, म्हणजे एवढे प्रोजेक्ट काय लगेच उद्याच थोडी निर्माण होणार आहे किंवा लगेच 1-2 वर्षामध्ये निर्माण होणार आहे, असं बिलकुल नाही आहे. माझा उद्देश हा आहे की इथे जागा निर्माण व्हावी आणि जागा आपल्या ट्रस्टच्या अंतर्गत व्हावी, श्रद्धा संपन्न उपासकांच्या द्वारा ती जागा व्हावी. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या पिढीला डेव्हलपमेंट करण्यासाठी ते जागा आपण त्यांना उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे आपण असा विचार नाही केला पाहिजे की मीच सर्व काही केलं पाहिजे, मीच सर्व काही केलं पाहिजे, असा जो मी माझा आणि माझ्यासाठीचा हा जो भाव आहे बघा, तो आपण पूर्णपणे नष्ट केला पाहिजे. येणारी पिढी करेल ना. आपण फक्त फाउंडेशन निर्माण केलं पाहिजे आणि फाउंडेशन निर्माण करून येणाऱ्या पिढीसाठी एक जागा आपण उपलब्ध करून दिली पाहिजे. हा प्रामाणिक उद्देश माझा आहे. आणि तसं उपासकांनी सांगण्याचा उद्देश त्यांचा असा होता की वेळ खर्च न करता आपण जिथे आहात तिथे चांगल्या प्रकारचं काम करावं. काम तर आपण करतोच, तिथे सुद्धा म्हणजे काम आहे, तिथे सुद्धा काम चालू आहे, तिथे सुद्धा काम होणारच आहे. परंतु जिथे आवश्यकता आहे तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे, हा एक माझा दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळे बघा, मी उपासकांसोबत चर्चा केली आणि चर्चा अंती अशा प्रकारचा निर्णय घेतला की आपण सुद्धा इकडे म्हणजे चांगल्या प्रकारचं काम करावं. आणि या दृष्टिकोनातून बघा, आपण 16.5 एकरची म्हणजे डील झालेली आहे. 1,20,00,000 पर्यंत ती जागा आपण उपलब्ध केली. मग आता उपासकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल किंवा मला सुद्धा लोक असं म्हणले की म्हणते एवढा पैसा तुम्ही कुठून आणसाल आता. मी तर म्हटलं माझ्याकडे तर काहीच नाही आहे, पण उपासकांवरती मला विश्वास आहे आणि उपासकांवरती विश्वास असल्यामुळे हा संकल्प पूर्ण होण्यासाठी बघा वेळ नाही आहे. मी जेव्हा चिंतन केलं, म्हणजे चिंतन करत असताना श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांसोबत जेव्हा मी बोललो, चर्चा केली, तर चर्चेच्या अंती बघा असं एक आमच्या डोक्यामध्ये संकल्प आला की ही संधी आपण सर्वांना दिली पाहिजे. म्हणजे केवळ जळगाव शहरातीलच उपासक आहेत असं नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रामधील संपूर्ण भारतामधील श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना आपण ही संधी दिली पाहिजे. तर ही जी महापुण्याची संधी आहे, ही महापुण्याची संधी सर्वच भारतवासियांना प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही थोडं चिंतन केलं, आम्ही मनन केलं. 1,20,00,000 रुपये आपल्याला जमा करायचे आहेत. मग कसे जमा करायचे, तर माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली बघा. आणि सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आवाहन करत आहे की गेल्या 20 ते 21 वर्षापर्यंत या भिक्षू जीवनामध्ये आहे बघा. मी वैयक्तिक स्वतःसाठी कधीही आतापर्यंत दान मागितलं नाही आहे. म्हणजे मी कधीही कुणाला दान मागितलं नाही, कारण दान मागण्याची आवश्यकता काही पडली नाही आहे. म्हणजे काम करत असताना श्रद्धा संपन्न उपासक उपासिका दान देतात आणि त्या दानाच्या बलावरती बघा आम्ही काम करत असतो. परंतु मी पहिल्यांदा कुणाला तरी आवाहन करत आहे की बा तुम्ही मला दान द्या. जिथे जिथे कामं चालू आहेत तिथे तिथे तुम्ही दान द्या. म्हणजे कुठे देऊ नका, इथे द्या किंवा मलाच द्या असं बिलकुल माझं म्हणणं नाही आहे. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला दान देता येत असेल तिथे तिथे तुम्ही दान द्या. परंतु मी हा जो प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे, तर हा प्रोजेक्ट म्हणजे अशा भागामध्ये हाती घेतला आहे की तेथील लोकांना धम्माची ओळख आता नव्याने हळूहळू होत आहे आणि तिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा माझा एक दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळे मी आपणास आवाहन करू इच्छितो की मी जेव्हा चिंतन केलं की बा 1,20,00,000 रुपये आपण जमा कसे करायचे, तर माझ्या डोक्यामध्ये अशी संकल्पना आली की जर समजून घ्या 1,20,00,000 रुपये आपल्याला जमा करायचे आहे, तर आपल्या संपर्कामध्ये किती श्रद्धा संपन्न उपासक असतील याचं जेव्हा मी ॲनालिसिस केलं किंवा माझ्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट बघितले, तर 3-4 हजार माझ्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट आहे. रोज माझे लोक 500-600 लोक स्टेटस बघतात आणि आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलच्या द्वारा हजारो लोक, लाखो लोक आपले फॉलोअर्स आहेत. आणि मग मी विचार केला की एवढे लोक जर आपल्या संपर्कामध्ये आहेत किंवा एवढे लोक आपल्याला चाहतात किंवा एवढे लोक आपले श्रद्धा संपन्न उपासक आहेत, म्हणजे केवळ मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट आहे तेच उपासक आहेत किंवा माझं स्टेटस बघतात तेच उपासक आहे किंवा प्युरिटी ऑफ माइंड चॅनलला फॉलो करतात तेच उपासक आहे, असं बिलकुल नाही आहे. म्हणजे जो जो व्यक्ती आपल्याला मिळतो तो तो व्यक्ती आपल्या धम्माचा एक उपासक आहे, धम्माचा बांधव आहे. परंतु मी त्याच्यावरून एक ॲनालिसिस असं केलं, चिंतन असं केलं की एवढे उपासक आपल्या जर संपर्कामध्ये आहेत, तर मी असं विचार केला की आपल्याकडे 3-3.5-4 हजार कॉन्टॅक्ट आहे,
या 3,500 कॉन्टॅक्ट मधून म्हणजे केवळ 1200 लोक जर आपण सांगितलेल्या या प्रोजेक्टसाठी जर तयार झाले तर आपले 1,20,00,000 रुपये जमा होतील। मग कसे जमा होतील? तर मी असा विचार केला की प्रत्येक व्यक्तीने आपल्या प्रोजेक्टसाठी फक्त 10,000 रुपये आपल्याला दान द्यायचे आहे। मग 10,000 रुपये दान देणारा एक व्यक्ती जर निर्माण झाला तर 1,20,00,000 रुपये जमा करण्यासाठी केवळ 1200 लोकांची आपल्याला आवश्यकता आहे। जर 1200 लोक जर निर्माण झाले तर 1,20,00,000 रुपये आपल्याकडे जमा होतील। मग पुन्हा असं मी चिंतन केलं, मग जागाच घ्यायची आहे, मग जागेवरती काम पण करायचं आहे। तर मी असा विचार केला की 1200 ऐवजी 2,000 लोक होतील, 3,000 लोक होतील। म्हणजे जर समजून घ्या या प्रोजेक्टसाठी केवळ आपण 10,000 रुपये जर दान दिले, म्हणजे केवळ 10,000 दिले पाहिजे असं नाही आहे। मी सर्वसामान्य लोकांसाठी सुद्धा सांगत आहे, किंवा जे मध्यमवर्गीय आहे किंवा चांगले उपासक आहे जे की श्रद्धा संपन्न आहे, म्हणजे कोणी 10,000 सुद्धा देऊ शकतो, कोणी 20,000 देऊ शकतो, कोणी 30,000, 50,000, 1,00,000, म्हणजे जेवढी आपली क्षमता असेल तेवढं आपण या प्रोजेक्टसाठी बघा दान दिलं पाहिजे। पण ज्या श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांची या प्रोजेक्टसाठी 10,000 रुपये देण्याची माझी इच्छा आहे असं जर त्यांना वाटलं, परंतु सध्या ते देऊ शकत नाहीत, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला 10,000 रुपये द्यायचे आहे तर तुम्ही 2,000 रुपयाने 5 महिन्यापर्यंत ते 10,000 रुपये देऊ शकता। अधिक आपला 2,000 जर जास्त वाढतील तर 1,000 रुपये महिन्याने आपण 10 महिन्यापर्यंत 10,000 रुपये देऊ शकता। म्हणजे अशा पद्धतीने एका व्यक्तीने जर संकल्प केला की या प्रोजेक्टसाठी आपल्याला केवळ 10,000 रुपये दान द्यायचा आहे, तर बांधवांनो 1 कोटी काय 2 कोटी आणि 3 कोटी सुद्धा जमा होऊ शकतात। 1,20,00,000 रुपये तर सहज गोष्ट आहे। आणि त्यामुळे सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमामधून मी आवाहन करतो की प्रत्येकाने या प्रोजेक्टसाठी अशा प्रकारचा संकल्प करा। आता काही लोक असं म्हणतील, मग प्रत्येकाने 10,000 द्यावे का? मग कोणाची 5,000 द्यायची इच्छा झाली तर त्यांनी काय करावं? कोणाची 1,000 देण्याची, 2,000 देण्याची? केवळ आपण पैसे जमा करण्याचा हा एक प्लॅन लोकांना सांगत आहोत। आपल्याला 1 रुपया देणारा व्यक्ती आणि 1,00,000 रुपये देणारा व्यक्ती सुद्धा तेवढाच महत्त्वपूर्ण आहे। कारण श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी जे श्रद्धेतून जे काही दान दिलं जातं, तर श्रद्धेतून दिलेलं दान हे महान लाभदायक आपल्याला ठरत असते। आणि त्यामुळे बांधवांनो आपण याच्यावरती चिंतन करावं, मनन करावं आणि या प्रोजेक्टसाठी आपण अशा पद्धतीने काही श्रद्धा संपन्न उपासक तयार सुद्धा झाले। म्हणजे 500 रुपये असा संकल्प केला काही लोकांनी की भंतेजी तुमचा जोपर्यंत प्रोजेक्ट आहे, म्हणजे आमचं आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंत 500 रुपये तुम्हाला या प्रोजेक्टसाठी आम्ही दान देत आहोत। काही लोकांनी असा संकल्प केला की 1,000 रुपये भंतेजी आम्ही दर महिन्याला तुम्हाला या प्रोजेक्ट असेपर्यंत दान करणार आहोत। म्हणजे अशा प्रकारचा संकल्प आपण 100 रुपये देऊ शकता, 200 रुपये देऊ शकता, 500 रुपये, 1,000 रुपये, परंतु तुम्हाला असं वाटलं की या 10,000 रुपयामध्ये आपण सहभागी व्हावं। सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांचा एक सप्तपर्णी अरण्य महाविहार अशा प्रकारचा आपण ग्रुप निर्माण करणार आहोत, ज्या ग्रुपमध्ये सर्वच श्रद्धा संपन्न उपासक उपासिका ज्या ज्या उपासकांनी दान पुण्य केलं आहे, दान दिलं आहे, त्या सर्वांना इतंभूत तशा प्रकारची माहिती म्हणजे देण्यात येणार आहे। आणि त्यामुळे बांधवांनो अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट जळगाव शहरामध्ये आपण निर्माण करत आहोत। अत्यंत सुंदर, अत्यंत रमणीय अशा प्रकारची ती जागा आहे। कारण ती जागा जर तुम्ही पाहसाल ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या जागेचे काही फोटोज, काही व्हिडिओज मी तुम्हाला पाठवणार आहे। आणि दुसरी अत्यंत महत्त्वपूर्ण की माझा संकल्प आहे की पुढच्या वर्षीचा वर्षावास त्या आपल्या जागेवरती व्हावा असा माझा संकल्प आहे। आणि हा जो संकल्प आहे तर हा संकल्प बघा तुमच्या दान बलावरती मी पूर्ण करू शकतो। जर आपण सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांनी या प्रोजेक्टसाठी जर अशा प्रकारची मदत केली तर नक्कीच पुढचा वर्षावास भिक्खू संघाच्या समवेत आपल्या सप्तपर्णी महाविहारावरती आपण करू शकतो, जर तुम्ही दान पुण्य केलं तर। आणि असंही समजून घ्या दान पुण्य नाही झालं तरी पुढचा वर्षावास माझा तिथे मी करणार आहे। अत्यंत रमणीय असं ठिकाण आहे बघा। म्हणजे तिथे आणखी काही निर्माण सुद्धा नाही झालं तरी सुद्धा जेव्हा आम्ही तिथे गेलो तर एक वेगळ्या प्रकारची प्रसन्नता आम्हाला ती प्राप्त झाली। येणाऱ्या काळामध्ये असाही संकल्प आहे की तिथून अजिंठा अत्यंत जवळ आहे, केवळ 35 किलोमीटर अजिंठा आहे बघा। आणि त्यामुळे अत्यंत एक ऐतिहासिक हे क्षेत्र जे की म्हणजे 8वं आश्चर्य आहे अजिंठा,
आणि त्या अजिंठ्याच्या केवळ 35 किलोमीटरच्या जवळवरती अत्यंत सुंदर आणि रमणीय असं हे ठिकाण निर्माण होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये अजिंठ्याकडे म्हणजे मुख करून अजिंठ्याकडे बघणारे बुद्ध आपण निर्माण करणार आहोत. 80 फूट बुद्धांची मूर्ती करण्याचा आपला बघा संकल्प आहे आणि ती 80 फूट बुद्धांची मूर्ती अजिंठ्याकडे तोंड करून असेल, अजिंठ्याकडे निर्देश करेल की इकडे सुद्धा म्हणजे बुद्ध आहे. येणाऱ्या काळामध्ये अजिंठ्याला येणारा सर्व श्रद्धासंपन्न उपासक आपल्या सेंटरवरती यावा आणि अजिंठ्याकडे जाणारा उपासक आपल्या सेंटरवरून जावा, अशा प्रकारचा बघा एक सम्यक संकल्प माझा आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, आज या श्रावण पौर्णिमेच्या पावन मंगलमय दिनी मी अशा प्रकारचं आव्हान तुम्हाला करत आहे. अशा प्रकारचा संकल्प नव्हे तर अशा प्रकारचं अधिष्ठान मी करत आहे. तुम्ही सुद्धा अधिष्ठान करावं की आपण या प्रोजेक्टसाठी आपल्या दानबलातून केवळ 10,000 रुपये आपल्या क्षमतेला अनुसरून जर आपण ती राशी दिली, म्हणजे प्रत्येकाने 10,000 द्यावे असा माझा म्हणजे आग्रह नाही आहे, पण ज्यांची क्षमता आहे त्यांनी मात्र ते 10,000 रुपये द्यावे. ज्यांची क्षमता 20,000 असेल, 50,000 असेल, 1,00,000 असेल, म्हणजे जेवढी आपली क्षमता असेल तर त्यांनी तेवढं द्यावं. परंतु कमीत कमी मात्र 10,000 रुपये एका उपासकाने द्यावे असा माझा मानस आहे किंवा अशा प्रकारचं मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो. आणि त्यामुळे हा जो माझं अधिष्ठान आहे, या अधिष्ठानामध्ये आपण सुद्धा एक अशा प्रकारचं अधिष्ठान करावं की या वर्षभरामध्ये भंतेंना आम्ही 10,000 रुपये दान देणार आहे, जेणेकरून भंतेंनी हा जो संकल्प केला आहे, हे जे अधिष्ठान केला आहे, तर हे अधिष्ठान पूर्णत्वास जाण्यासाठी बांधवांनो आपल्या म्हणजे श्रद्धा बलाच्या द्वारा ही महान पुण्याची एक संधी आपल्याला प्राप्त होत आहे. जळगाव शहरामध्ये हे जे काम होत आहे हे ऐतिहासिक काम होणार आहे, म्हणजे इतिहासामध्ये या कामाची नोंद केला जाईल अशा प्रकारचं हे काम ऐतिहासिक दृष्टिकोनातून आपण या शहरामध्ये करत आहोत. कारण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या नंतर अशा प्रकारचा प्रोजेक्ट या परिसरामध्ये कोणी हातामध्ये घेतला नाही आणि आम्ही सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जातो. आम्हाला असं वाटलं की गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही इकडे येतो, तर इकडे सुद्धा एक धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही इकडे हा संकल्प केला, काम करण्याचं अधिष्ठान केलं. आणि त्यामुळे आपण सर्व महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना मी आज या श्रावण पौर्णिमेच्या पावन आणि मंगलमय दिनी अशा प्रकारचं आवाहन करतो की आपण सुद्धा अधिष्ठान करावं आणि या अधिष्ठानाला आपण पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा. पुढच्या वर्षीचा वर्षावास आपल्या त्या जागेवरती झाला पाहिजे अशा प्रकारचा संकल्प तुम्ही सुद्धा करा, मी सुद्धा करत आहे. आणि आपल्या दान बलाच्या द्वारा हा संकल्प पूर्णत्वास नेण्याचा हा मानस आहे. त्यामुळे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांना या व्हिडिओच्या माध्यमामधून मी आवाहन करतो की आपल्या या प्रोजेक्टशी आपण जुळावं, आपण दानपुण्य करावं, शीलपालन करावं, प्रज्ञेचा अभ्यास करावा आणि आपलं हे मानवी जीवन बघा दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा. आज या श्रावण पौर्णिमेच्या मंगलमय दिनी मी या व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारचं हे आवाहन करत आहे. याचा आपण स्वीकार करावा, जाणावं, समजून घ्यावं, यावरती चिंतन करावं, मनन करावं आणि या प्रोजेक्टला आपण सहकार्य करावं. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. आपणा सर्वांच्या इच्छा आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जाऊ. आपले सर्व संकल्प पूर्ण हो, माझा संकल्प सुद्धा तुमच्या दानबलाने पूर्ण हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही आव्हानात्मक धम्मदेशना या ठिकाणी संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य.